नमस्कार मैत्रिणींनो, मी तुम्हाला आज दाखवणार आहे. मी आज अधिक महिना धोंड्याच्या महिन्यात गोपत पूजा केलेली आहे. आज दुसरा दिवस आहे. हे बघा, ही माझी रोजची देवपूजा आहे. हे माझं आमचं देवाचं मंदिर आहे हे. आणि देवाच्या मंदिरासमोरच मी अशी गोपत पूजा केलेली आहे. हे बघा, अशी एकदम अशी देवासमोर केलेली आहे. मध्यभागी बाळकृष्णाची मूर्ती ठेवलेली आहे. आपण विठ्ठलाची, विष्णूची ठेवू शकता. त्याला एक मंजुळा अर्पण केलेली आहे, फुलं अर्पण केलेलं आहे आणि खाली स्वस्तिक काढलेली आहे. आणि पाटाच्या भोवती मी असे 33 गोपत काढलेले आहेत. हे बघा, हे बघा, अशी मध्यभागी स्वस्तिक काढून बाजूला मी अशी गोपत काढलेली आहे. हे पहा, आणि गोपताचे पाय हे पुढच्या देवघराच्या दिशेने पडतायत असे दाखवायचे. आणि 33 गोपत काढून त्याला हळदी कुंकू, तांदूळ अर्पण केलेले. हे पहा, आणि आपल्याला पुढं असा कणकेचा दिवा करायचा आहे, तुपाचा केलेला आहे मी. आणि असं गोपत पुढं एक आपल्याला तुपाचा दिवा अर्पण करायचा आहे. हे पहा, आणि तुळस ही खूप प्रिय आहे विष्णूला, विठ्ठलाला. त्यासाठी रोज शक्य होत असेल तर रोज एक मंजुळा अर्पण करायची ह्या महिन्यामध्ये. हे पहा, आपण रांगोळीच्या स्वरूपात रोज अशी गोपत देवासमोर काढू शकतो ह्या महिन्यामध्ये. आणि अशी पूजा करू शकतो आपण. मी आज मोठे मोठे गोपत काढले, छोटे छोटे 33 काढले तरी लवकर होतात. शेवटच्या 4-5 दिवसामध्ये जरी आपण पूजा केली तरी आपल्याला चांगलं फळ मिळतं. हे पहा, कमेंटमध्ये सांगा तुम्हाला माझी पूजा आवडली का. कृष्णाय वासुदेवाय नमः हा जप करायचा 11 वेळेस पूजा झाल्यानंतर. बघा मैत्रिणींनो, तुम्हाला जर माझी पूजा आवडली असेल तर कमेंटमध्ये रामकृष्ण हरी लिहा.